आज आपण या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया यामधील न्यूमरिकल बेस्ड ऑन ट्रायंगल यातील सेकंड नंबर न्यूमरिकल पाहणार आहोत. तर या न्यूमरिकलमध्ये काय काय गिवन दिलेलं आहे ते पहिल्यांदा फाइंड आउट करू. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ ट्रायंगल हॅव्हिंग बेस, म्हणजेच आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे ते इथं लिहून घेऊया. बेस किती दिलाय? 150 mm. नेक्स्ट, हाईट 200 mm. हाईट h इज इक्वल्स टू 200 mm. गिवन काय काय दिलंय ते आपण इथं लिहिणार आहोत. आणि फाइंड आउट काय करायला सांगितलंय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट बेस, म्हणजेच आय बेस इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क अँड सेंट्रॉइडल ॲक्सिस पॅरलल टू द बेस, म्हणजे जो काय ट्रायंगल आहे त्याच्या जो काय ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलच्या बेसला पॅरलल जो काय ॲक्सिस आहे त्याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच आय एक्स एक्स फाइंड आउट करायचा आहे. सर्वप्रथम दिलेल्या डाटावरून आपण ट्रायंगल ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. बेस किती दिलेला आहे आपल्याला? 150 mm. हाईट किती दिले? 200 mm. याला आपण नाव देऊया ए बी सी. आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलंय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस, म्हणजे बी सी ला मोमेंट ऑफ इनर्शिया एक फाइंड आउट करायला सांगितलंय. नेक्स्ट काय सांगितलंय? या ट्रायंगलचा जो सेंट्रॉइड आहे त्यातून जो ॲक्सिस पॅरलल बेसला आहे त्यातून आपल्याला काय करायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. याला पॅरलल म्हणजेच हा कोणता असणार आहे? एक्स 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 एक्स, म्हणजेच काय? आय एक्स एक्स आणि आय बेस या दोन व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. मग आपण याच्या रिलेटेड फॉर्म्युला पण पाहिलेले आहेत. थेरॉटिकल म्हणून एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ठेवतोय, तिथून तो व्हिडिओ पहा. त्या संपूर्ण फॉर्म्युला आहेत. तर सध्या आपल्याला कोणता फॉर्म्युला पाहिजे? आय बेस. बेस म्हणजेच काय? बी सी. आय बी सी इज इक्वल्स टू कसा काढतो? तर तो फॉर्म्युला तिथं आपण पाहिलेला आहे. तर तो आपण बी एच क्यूब डिवायडेड बाय 12 या फॉर्म्युल्याने आपण ट्रायंगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बेस काढतो. मग इथं आपल्याला बेस माहित आहे. बेस किती आहे? 150 इंटू हाईट किती आहे? 200. 200चा क्यूब डिवायडेड बाय 12. कॅल्क्युलेशन करूया. 150 इंटू 200चा क्यूब ही व्हॅल्यू, जी काय व्हॅल्यू आपली शेवटची ते आन्सर म्हणून सेव्ह असते कॅल्क्युलेटर, डिवायडेड बाय 12. एवढी मोठी व्हॅल्यू आली. मग आता याला पॉईंट मध्ये शिफ्ट करण्यासाठी आपण काय करायचं? ENG दाबायचं. किती आलं? 100 इंटू 10 टू द पॉवर 6. देअरफॉर आय बेस इज इक्वल्स टू आय बी सी इज इक्वल्स टू 100 इंटू 10 टू द पॉवर 6. युनिट काय असतं? mm⁴. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बेस. या ट्रायंगलचा बेस किती आला? 100 इंटू 10 टू द पॉवर 6 mm⁴. नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे? ह्या बेस आहे त्याला पॅरलल सेंट्रॉइड मधून जाणारा ऍक्सिस त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं, म्हणजेच काय? आय एक्स एक्स. आय एक्स एक्स त्याचा सुद्धा आपण फॉर्म्युला फर्स्ट लेसन मध्ये पाहिलेला आहे, तो तिथून तुम्ही पाहू शकता. त्याचा काय फॉर्म्युला असतो? बी एच क्यूब डिवायडेड बाय 36. व्हॅल्यू पुट करूया. बेस किती आहे? 150 इंटू हाईट किती आहे? 200चा क्यूब डिवायडेड बाय 36. कॅल्क्युलेट करूया आपण व्हॅल्यू. 150 इंटू 200चा क्यूब इज इक्वल्स टू काहीतरी व्हॅल्यू आली आन्सरमध्ये ऑटोमॅटिक सेव्ह असते, डिवायडेड बाय 36. फार मोठी व्हॅल्यू आली. आपण त्याला पॉईंटमध्ये शिफ्ट करूया.
त्यासाठी आपण ENG दाबणार. म्हणजेच काय 33.333 33.333 इंटू 10⁶ युनिट mm⁴. हे काय झालं आपलं IXX. म्हणजेच काय बेसला पॅरलल ॲक्सिस काय फाइंड आउट करायला सांगितलं, बेस आणि सेंट्रॉइडल ॲक्सिस पॅरलल टू द बेस. हा आपला सेंट्रॉइडल आहे, त्यातून ॲक्सिस पास होतोय. बेसला पॅरलल सेंट्रॉइडल ॲक्सिस म्हणजेच XX. IXX किती आला 33.333 इंटू 10⁶ mm⁴. आता आपण हे आन्सर डायरेक्ट फॉर्म्युल्याने काढले. आय बेस. आपण पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून आय बेस कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करूया. मग आय बेस पॅरलल ॲक्सिस थेरम काय सांगतो, आय बेस म्हणजेच BC. आय BC इज इक्वल्स टू IG. आता पॅरलल ॲक्सिस IXX घेणार प्लस एरिया इंटू वर्टिकल डिस्टन्स काय असणार आहे y². हा झाला आपला पॅरलल ॲक्सिस थेरम. आपल्याला IXX माहिती आहे, आपण इथं फाइंड आउट केलेला आहे. तो इथं व्हॅल्यू पुट करूया 33.333 इंटू 10⁶ प्लस एरिया आपण कसा काढतो 1/2 बेस इंटू हाईट. इथं काढून घेऊया तो एरिया. एरिया इज इक्वल्स टू 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 बेस किती आपला 150 इंटू हाईट किती आहे 200. 1/2 म्हणजेच काय 0.5 इंटू 150 इंटू 200 किती आलं 15,000. युनिट काय असतं एरियाचं mm². ते आलेले एरिया आपण इथं पुट करूया 15,000 इंटू y म्हणजेच बेस पासून सेंट्रॉइडचं डिस्टन्स आपण कसं काढतो h/3. म्हणजेच हे कसं काढणार h/3. h किती आपली 200 डिवायडेड बाय 3 किती येणार 200 डिवायडेड बाय 3 66.667 लिहूया. युनिट काय येणार मीटरमध्ये येणार. ही व्हॅल्यू आपण इथं पुट करूया. त्याचा काय करायचा स्क्वेअर 66.667 चा स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू फाइंड आउट करूया. कशी करणार 66.667 चा स्क्वेअर इंटू 15,000 इज इक्वल टू करतो काहीतरी व्हॅल्यू आली हे आपल्या ऑटोमॅटिक आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे. प्लस त्याला ब्रॅकेटमध्ये टाकतो 33.333 इंटू 10⁶ ब्रॅकेट कम्प्लीट. काहीतरी व्हॅल्यू आली फार मोठे पॉईंटमध्ये करण्यासाठी आपण ENG प्रेस करणार. किती आलं 100.00 इंटू 10⁶ mm⁴. म्हणजेच आपली IBC बेस किती आला 100 इंटू 10⁶. इथं पण बघा IBC 100 इंटू 10 म्हणजे दोन्ही मेथडने आपला आन्सर काय झालेला आहे टॅली झालेला आहे. जर आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून जर सॉल्व्ह करायला सांगितलं तर या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. जर आपल्याला तसं काय सांगितलं नाही तर काय करायचं डायरेक्ट फॉर्म्युला पुट करून आपण आन्सर काढायचं. याच्या अगोदरचा पहिला न्यूमरिकल आपण पॅरलल ॲक्सिस थेरम असं क्वेश्चन मध्ये विचारलेलं, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून आन्सर काढा, तेव्हा आपण या फॉर्म्युल्याने काढलं. आपल्याला अजून आयडिया येण्यासाठी आपण दोन्ही मेथडने या न्यूमरिकल सॉल्व्ह केलेलं आहे. तर आन्सर आपलं दोन्ही मेथडने काय झालेलं आहे टॅली झालेलं आहे. अशाच प्रकारचे अजून आपण बरीच न्यूमरिकल ट्रायंगल रिलेटेड पाहणार आहोत. याच्या अगोदर आपण ट्रायंगल बेस्ड एक न्यूमरिकल पाहिलेलं आहे. त्याचबरोबर याच्या रिलेटेड थेरी आणि फॉर्म्युले याचा देखील व्हिडिओ पाहिलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर याच्या दोन्हीच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवतोय, तिथून जाऊन तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या सर्व मित्रांना याचा लाभ घेता येईल. धन्यवाद.